NC90 इज इक्वल टू NC11 दिलाय. NC90 इज इक्वल टू NC11 दिलाय. तर एन प्लस NC2 किती येईल असा क्वेश्चन आहे. तर NC90 इज इक्वल टू NC11 दिलाय. जर असं दिलंय ना तर आणि याची व्हॅल्यू काढायची, याची व्हॅल्यू काढायची. तर आपण बघा कसं करतो याला. एक तर 90 इज इक्वल टू 11 पाहिजे, कारण की जर असं असेल, मी तुम्हाला सांगितलं होतं NCX इज इक्वल टू NCY असेल तर x इज इक्वल टू y असते और x प्लस वाय इज इक्वल टू n असते. हे माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VVIP. ठीक आहे. असं असलं तर एक तर x इज इक्वल टू वाय असते, नाहीतर x प्लस वाय इज इक्वल टू n असते. झालं ना. तर हे तर नाही आहे, तर मग काय असेल, 90 प्लस 11 इज इक्वल टू n असेल. तर यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. किती मिळाली? 101. सो NC2 इज इक्वल टू 101, C2 इज इक्वल टू 101 चा फॅक्टोरियल अपॉन 99 चा फॅक्टोरियल 2 चा फॅक्टोरियल, म्हणजेच 101 इंटू 100 इंटू 99 चा फॅक्टोरियल अपॉन 99 चा फॅक्टोरियल इंटू 2. तर 99 चा फॅक्टोरियल कॅन्सल, 250 ते झालं 5050. आन्सर कळलं? अशा प्रकारे सॉल्व करतात. बघून घ्या, हे फार इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट क्लास मिस करतात बरेचदा. आता बघा कमी स्टुडंट बघून राहिले, तर मिस करून तुम्ही ह्या गोष्टी लक्षात नाही राहत तुमच्या, म्हणजे लक्षात नाही येणार. मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स सांगून राहिलो, काही हे सांगून राहिलो. कालही सांगितलं होतं, म्हणजे परवाला जेव्हा आपला क्लास झाला होता, तर त्याही वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं करायचं होतं. शॉर्टकट ट्रिक्स सांगितल्या होत्या आहे ना. 2 to the power m इंटू ऑड होतं. तर या गोष्टी लक्षात घ्याव्या लागेल मित्रांनो, त्याच्याशिवाय हे न्यूमेरिकल्स येणार नाही. हे काही कन्सेप्ट असतात, ते NCR प्लस NCR प्लस 1 याची व्हॅल्यू n+1 CR प्लस 1 होते. हे तर सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. हे सगळे महत्त्वाचे फॉर्म्युले असतात. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, अदरवाईज तुम्ही सॉल्व करू शकणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता चला पी आणि सी मध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मध्ये रिलेशनचा क्वेश्चन आहे. एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर लिहिलं 5 आणि NP3 म्हणजे n चा फॅक्टोरियल अपॉन n-3 चा फॅक्टोरियल. इथे 3 चा फॅक्टोरियल नाही येतं, लक्षात ठेवा परम्युटेशन मध्ये. 24 n चा फॅक्टोरियल n-4 चा फॅक्टोरियल आणि इथे 4 चा फॅक्टोरियल आहे. बस एवढं आपल्याला फॉर्म्युलेनुसार लिहायचं आहे. n चा फॅक्टोरियल तर गायबच झाला. 4 चा फॅक्टोरियल किती होतो? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 20. कॅन्सल. ठीक आहे. फास्ट मध्ये आलं पाहिजे. गुड मॉर्निंग बेटा राहुल, गुड मॉर्निंग. ठीक आहे, झालं. अच्छा, तर आता राहिलं 5. इथे काय राहिलं? n-3 चा फॅक्टोरियल. तर n-3 चा फॅक्टोरियल लिहिला इज इक्वल टू, इथे काय राहिलं? 1 अपॉन n-4 चा फॅक्टोरियल. ठीक आहे. इथं लक्षात नाही येत आपल्याला की कशाचा फॅक्टोरियल एक्सटेंड करायचा. n चा फॅक्टोरियल येते n इंटू n-1 चा फॅक्टोरियल. ह्या गोष्टी माहिती पाहिजे. मग मोठा नंबर कोणता आहे याच्यातला? हा आहे नंबर n-3. पुन्हा -1 कराल तर n-4 येते, म्हणजे इथे लिहावं लागेल 5 n-3 अगेन 1 मायनस केला तर n-4 चा फॅक्टोरियल. असं हे कशावरून आणलं आपण? हे कशावरून आणलं? n चा फॅक्टोरियल इज इक्वल टू n-1 चा फॅक्टोरियल. असंच करता येते हा, n-1 n-2 चा फॅक्टोरियल. ठीक आहे, असं करता येतं. ते झालं. हा आणि हा कॅन्सल.
तर फक्त इथे फॅक्टोरियल कॅन्सल झाले, n-3 तिकडे गेला, तर 5 इज इक्वल टू n-3. सो n इज इक्वल टू मिळाला 8. n ची व्हॅल्यू मिळाली 8. बघून घ्या मित्रांनो, असे क्वेश्चन्स येतात. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचं रिलेशन माहिती पाहिजे. ठीक आहे, सोपं आहे एकदम. परम्युटेशनचा फॉर्म्युला लावला, कॉम्बिनेशनचा लावला. ठीक आहे, चला नेक्स्ट. देअर आर n पॉइंट्स इन अ प्लेन, नो 3 of which are collinear. Find the number of straight lines formed by joining these points. दूसरा क्वेश्चन आहे नंबर ऑफ ट्रायंगल. अच्छा, त्याच्या पुढे आहे का काही? नाही, दुसरा क्वेश्चन आहे. दुसरा आहे ना? ठीक आहे. हां, देअर आर n पॉइंट्स इन अ प्लेन. ठीक आहे, देअर आर n पॉइंट्स इन अ प्लेन, no 3 of which are collinear. Find the number of straight lines formed by joining these points. ठीक आहे, नंबर ऑफ ट्रायंगल फॉर्म्स असे क्वेश्चन आहे. तर बघा बेटा, क्वेश्चन समजून घ्या. किती पॉइंट्स आहे प्लेनमध्ये? n आहे, आणि n आहे, तर नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. कोलिनियरमध्ये नाही आहे, तर ठीक. एक लक्षात घ्या, मी सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला, समजून जाईल तुम्हाला, क्वेश्चनच समजून जाईल. छोट्यावरून समजून घ्यायचं. 2 पॉइंट्स असले तर किती स्ट्रेट लाईन बनतात? 1. ठीक आहे, किती स्ट्रेट लाईन्स बनतात? 1. 3 पॉइंट्स असले तर 1, 2 आणि 3 स्ट्रेट लाईन्स बनतात. 4 पॉइंट्स असले तर वेगवेगळे येऊन राहिलं. 1, 2, 3, 4, 5, 6 बनतात. कसं येऊन राहिलं सर? 2 असले तर 1 बनून राहिली, कमी लाईन बनून राहिल्या. 3 असले तर एक्झॅक्ट जितके पॉइंट्स आहेत इतकी लाईन बनून राहिली, आणि 4 असले तर 6 लाईन बनून राहिल्या. असं कसं? ठीक आहे ना, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पहिले. ठीक, तर आपण फॉर्म्युला असतो की 2 पॉइंट मधून एक लाईन पास होते, तर 2 पॉइंट सिलेक्ट करायचे. हा फॉर्म्युला म्हणजे आपला फॉर्म्युला. जर पहा बरं, हा NC2 हा फॉर्म्युला फिट बसतो का सगळ्यासाठी? हा फॉर्म्युला फिट बसतो का हे बघू आपण. ठीक आहे, NC2 2 लाईन आहे, तर 2C2 किती व्हॅल्यू होते याची? 1. 2C2 ची व्हॅल्यू 2 चा फॅक्टोरियल अपॉन 0 चा फॅक्टोरियल, 0 चा फॅक्टोरियल 1 येतो, अपॉन 2 चा फॅक्टोरियल, 2 चा फॅक्टोरियल, 2 चा फॅक्टोरियल कॅन्सल, 1 येईल आन्सर. 3 असलं तर 3C2, याचं आन्सर येते 3. ठीक आहे, बघून घ्याल तुम्ही, मी आता थोडं फास्ट करून राहिलो आहे, याच्या व्हॅल्यूज मला माहिती आहे. ठीक, 3 चा फॅक्टोरियल मायनस अपॉन 1 चा फॅक्टोरियल तो जाऊ द्या, अपॉन 2 चा फॅक्टोरियल, 3 इंटू 2 चा फॅक्टोरियल, 2 चा फॅक्टोरियल, 2 चा फॅक्टोरियल कॅन्सल, 3 आन्सर आलं. 3 लाईन्स. बरं, 4C2 म्हणजे पॉइंट्स 4 आहे, तर 2 सिलेक्ट केले, तर याचा आन्सर येऊन राहिला आहे 4 चा फॅक्टोरियल अपॉन 2 चा फॅक्टोरियल, 2 चा फॅक्टोरियल. किती आन्सर येते इथं? 4 इंटू 3 इंटू 2 चा फॅक्टोरियल अपॉन 2 चा फॅक्टोरियल इंटू 2 चा फॅक्टोरियल 2 येतो, हा कॅन्सल, 2 3 जा 2 2 जा 6 आन्सर येऊन राहिला. याच्यामुळे एक लक्षात आलं की हा फॉर्म्युला यूज करायचा, NC2. काय यूज करायचा? NC2. ठीक आहे, तर झालं, आपलं आन्सरच आलं. n पॉइंट्स आहे, कोलिनियर नाही आहे, लक्षात ठेवा. नॉन कोलिनियर साठीच हा फॉर्म्युला यूज होतो मित्रांनो. हा ठीक आहे, तर नॉन विचार नो 3 ऑफ विच आर कोलिनियर आहे ना, तर कारण की 2 पॉइंट्स कधी कोलिनियरच असतात, हे लक्षात ठेवा. एका लाईन मध्ये येतातच कोणतेही 2 पॉइंट्स एका प्लेनमध्ये. तर नंबर ऑफ दिस पॉइंट्स, तर याचा आन्सर काय येईल? NC2. याचा आन्सर काय येईल? n पॉइंट आहे तर NC2. संपला विषय.
बघू त्याचा आन्सर काय येईल NC2. ठीक आहे, 2 पॉइंट असले तर 1 येईल लाईन, आता मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, 3 पॉइंट्स असले तर 3 लाईन येईल, 4 पॉइंट्स असले तर 6 लाईन येईल, म्हणजे NC2 फॉर्म्युला. हा पाठ करून घ्याल. म्हणजे लक्षात ठेवायचं, बिलकुल 100% लक्षात राहायला पाहिजे हा, की नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स फॉर्म बाय जॉईनिंग दीज पॉइंट्स, n पॉइंट्स असेल तर NC2, 2 सिलेक्टेड ॲट ए टाइम. तर अशा एकदा सिलेक्ट केली, दोनदा सिलेक्ट केली तर अशा किती लाईन्स बनतील, तर NC2 झालं. याचा आन्सरही माहिती आहे तुम्हाला, n-1. कारण की हे का सर एकदम, हे तर तुम्ही पुढेही काढू शकता ना, n फॅक्टोरियल अपॉन n-2 फॅक्टोरियल 2 अपॉन 2. अच्छा, अपॉन 2 ठीक आहे. तर n-1 n-2 चा फॅक्टोरियल, n-2 चा फॅक्टोरियल कॅन्सल होईल, एवढं वरती राहील, खाली डिनॉमिनेटर होतो, इतक्या लाईन्स बनते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, नंबर ऑफ ट्रायंगल्स कसे फॉर्म होतात. ट्रायंगलचा याचा फॉर्म्युला असता NC2, तर तिथे NC3 येईल का. करेक्ट, तिथे काय येईल NC3, 3 पॉइंट्स सिलेक्टेड ॲट ए टाइम. सोपे आहे, फॉर्म्युले सोपे आहे, फक्त पाहण्याचा अँगल चेंज करायचा आपल्याला. 2 पॉइंट मधून एक लाईन पास होते तर NC2, 3 पॉइंट मधून एक ट्रायंगल फॉर्म होतो तर NC3. सिंपल करून दाखवतो. 2 पॉइंट मधून एक ट्रायंगल तर बनणार नाही, 3 पासूनच स्टार्ट करावं लागेल. 3 पॉइंट मधून किती ट्रायंगल फॉर्म होतात, 1. 4 पॉइंट मधून किती ट्रायंगल फॉर्म होतात, हा एक सर, हा दुसरा सर, 2 होतात का, हो 2 होतात. ठीक आहे, 2 होऊन राहिले, 4 होतील, तिसरा हा, चौथा हा, 4 होतील आहे ना, 4 होतील, 5वा 6वा 7वा 8वा नाही, ते पॉइंट नाही आहे ना, ते पॉइंट्स नाही आहे, 4 होतील. तर आपण 3C3 घेतलं तर याचा आन्सर 1 येते, आणि 4C3 घेतलं तर याचा आन्सर किती येते, 4 येते. तर 4 ट्रायंगल फॉर्म होऊन राहिले, तर याचे आन्सर काय असते, NC3 काय असते आन्सर याचं, NC3. लक्षात ठेवायचं, ट्रायंगल साठी NC3, स्ट्रेट लाईन साठी NC2, संपला विषय. ठीक, फाइंड द नंबर ऑफ डायगोनल इन अ n पॉलीगॉन, इन अ n पॉलीगॉन. ठीक आहे, अच्छा, तर पॉलीगॉन माहिती आहे तुम्हाला, त्याचे नंबर ऑफ साइड्स n असतात. ठीक आहे, तर आपण एखादा पॉलीगॉन काढून घेऊ, पेंटागॉन काढू, हेक्सागॉन काढू, सध्याचा हे हेक्सागॉन झालं, 6 साइड्स, हेक्सा म्हणजे 6, ऑक्टॅगॉन म्हणजे 8. ठीक आहे, पेंटागॉन म्हणजे 5. बर, तर 6 साइड्स किती झाल्या इथे, 6. 6 डायगोनल किती झाले, हा डायगोनल होईल, हा ही साइड होऊन जाईल, हा पॉइंट जॉईन कराल तर 2 3. ठीक आहे, 3 झाले डायगोनल. या पॉइंट वरून 4 5 6. ठीक आहे, या पॉइंट वरून 7 8 आणि 9. अच्छा, प्रत्येक पॉइंट वरून 3 3 बनून राहिले, 9. या पॉइंट वरून हे, अच्छा 9, या पॉइंट वरून तर झालेच आहे, 2 आणि 10. असं मॅन्युअली करून राहिलो आहे, या पॉइंट वरून तर सगळेच झाले आहेत, या पॉइंट वरूनही सगळेच झाले आहेत. ठीक आहे, झाले, तर 10 व्हायला पाहिजे, 10.
डायगोनल्स. ठीक आहे. अच्छा, साईड झाल्या 6, डायगोनल झाले 10, आणि टोटल काय आहे? टोटल म्हणजे जर 6 पॉइंट्स आहे तर 6C2 किती लाईन्स फॉर्म करू शकतो आपण? आताच बघितलं आपण 6 पॉइंट्स आहे. किती पॉइंट्स आहे? 6. तर किती लाईन्स? टोटल लाईन्स, टोटल लाईन्स हा 6C2 किती येऊन राहिला आन्सर? 6 × 5 × 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल 2 है ना. 4 फॅक्टोरियल कैंसल, 3 15 है ना. 3 5 15. अच्छा, 15 आन्सर येऊन राहिलं. आणि याचे येऊन राहिले 10. कुठे गडबड झाली का मोजण्यात? 3 इथून येऊन राहिले, एखादा रिपीट नाही झाला ना, हे बघून घ्यायचं. अच्छा, इथून 2च येऊन राहिले, इथून 3 येऊन राहिले, इथून 3 येऊन राहिले, इथून 2 येऊन राहिले मित्रांनो. हा तर पहिलेच आपण हा घेतला आहे, तो डबल कसा घेणार आहे ना. हा, तर इथून 2च होऊन राहिले आहेत. आणि इथून हा एक घेतलाच होता आपण, हा ऑलरेडी घेतलेलाच होता या पॉईंटवरून. हाही घेतलाच होता या पॉईंटवरून, म्हणजे एकच, इथून एकच येऊन राहिले, इथून तो 0 0 येऊन राहिले, म्हणजे इथे आन्सर 9 पाहिजे. डायगोनल्स 9 येऊन राहिले. तेव्हा कुठे आपलं 6 + 9 हे झाले साइड्स, आणि हे झालं डायगोनल्स. ठीक, कळलं? तर याच्यावरून फॉर्म्युला डिझाईन केला मी. n पॉलिगॉन वरून NC2 हा झाला टोटल साइड्स, NC2 हा झाला टोटल साइड्स, आणि साइड्स प्लस डायगोनल्स. नंबर ऑफ साइड्स, नंबर ऑफ डायगोनल्स असं होते NC2. ठीक आहे. तर आता काढू शकतो आपण नंबर ऑफ डायगोनल्स. कशा काढू? साइड्स n पॉलिगॉन. आता एक लक्षात आलं का तुमच्या, 6 हेक्सागॉन होता, म्हणजे 6 पॉइंट्स होते तर 6 लाईन्स फॉर्म झाल्या. 6 पॉइंट्स होते तर 6 लाईन फॉर्म झाल्या. तर 6 साइड्स म्हणजे जर n नंबर ऑफ पॉलिगॉन असेल, n पॉलिगॉन असेल, म्हणजे n साइडचा पॉलिगॉन असेल किंवा n पॉइंट्स असेल, तर NC2 = झालं n प्लस डायगोनल्स. असं याचा आन्सर माहिती असते की n साइड्स होतात म्हणून, n पॉइंट्सनी. तर झालं NC2 म्हणजे किती असते? n-1 अपॉन 2. आत्ताच काढलं होतं NC2 ची व्हॅल्यू, = n प्लस डायगोनल. डायगोनल्स किती झाले? नंबर ऑफ डायगोनल्स याचा आन्सर येऊन राहिला n² - n अपॉन 2 - n म्हणजे n² - 3n अपॉन 2 है ना. 2n तिकडे होऊन जाईल, -2n - 3n असं होईल आन्सर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. नाही लक्षात ठेवलं तर हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा. हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे. विचारतात नंबर ऑफ डायगोनल ऑफ n साइडेड पॉलिगॉन. आता क्वेश्चन विचारला, त्याचा दुसरा पार्ट. आपण हे जनरल बोललो. तर नंबर ऑफ डायगोनल्स ऑफ n साइडेड पॉलिगॉन आर 44. डायगोनलची व्हॅल्यू दिली आहे 44.
फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ द पॉलिगॉन. ठीक आहे, तर आपल्याला एन साइडेड पॉलिगॉन आहे, तर आपल्याला माहिती आहे NC2 टोटल साइड्स. टोटल साइड्स म्हणजे त्याच्यात साइड्स पण आले आणि डायगोनल्स पण आले. ठीक, हे होईल साइड्स प्लस डायगोनल्स. ठीक आहे, तर इथे मी डायरेक्ट आता एनच लिहितो ना. साइड्स किती होतील, एन साइडेड पॉलिगॉन म्हटलं तर एन तर होणारच आहे एन. ठीक आहे, तर हे झालं व्हॅल्यू. आता आपण तो फॉर्म्युला डायरेक्ट यूज केला होता, तर डायगोनल्स इज इक्वल टू झालं n-1/2. हे याचा NC2 ची व्हॅल्यू मायनस आहे, म्हणजेच तेच n² - 3n/2 असं. आणि डायगोनल्स दिले 44, तर n² - 3n/2 हे झालं 88 इज इक्वल टू n² - 3n. सो आपल्याला मिळाला n² - 3n - 88 इज इक्वल टू 0. 88ला काही क्वाड्रॅटिक बनवलं. ठीक आहे, गुड मॉर्निंग सानिया. ठीक आहे, 11 8 जा, 11 8 जा, तर n - 11 n + 8 इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं पटकन. 11 -11 येईल सर, आणि +8 येईल, तेव्हा तर -3 येईल ना. ठीक आहे, तर n इज इक्वल टू 11 झाले और n इज इक्वल टू -8 झाले. हे तर पॉसिबल नाही आहे, हे पॉसिबल नाही आहे. का नाही पॉसिबल, कारण की यासाठी पॉसिबल नाही आहे की साइड्स निगेटिव्ह राहतच नाही. हे पास झालं. तर फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन, तर एन काय साइड्सच तर आहे, या साइड्सच आहे. नंबर ऑफ साइड्स ऑफ अ पॉलिगॉन झाले 11. नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन झाले 11. हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा. या साइड्स आहेत, तर या टोटल साइड्स म्हणजे असा फॉर्म्युला असतो. टोटल साइड्स इज इक्वल टू साइड्स प्लस डायगोनल्स, असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे का बेटा, बघून घ्या. हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्ही कॅज्युअल अप्रोच ठेवू नका, तुम्हाला हे सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि आहे काहीच डिफिकल्ट नाही ना, काहीच डिफिकल्ट. नंबर ऑफ साइड्स NC2 असतात. इन अ बर्थडे पार्टी ऑफ 101 पीपल, यांची म्हणजे यांचा बर्थडे नाही आहे 101 लोकांचा, यांचे पार्टीमध्ये इतके लोक आहे. एव्हरी पर्सन शेक्स हँड्स विथ एव्हरी अदर पर्सन. फाइंड द नंबर ऑफ हँड शेक्स इन द पार्टी. एक व्यक्ती दुसऱ्यासोबत हँडशेक करून राहिलाय, तर किती होतील. तर याचा आन्सर, तर आता मी आहे 100, मी सोडून 100 लोक आहेत ना, 101 लोक आहेत टोटल, तर 100 लोकांशी हँडशेक करेल. दुसरा 99 लोकांसोबत हँडशेक करेल. सोपी गोष्ट, कारण की मला सोडून देईल तो, माझ्यासोबत ऑलरेडी झाला आहे. तिसरा व्यक्ती 98 लोकांसोबत असंच. अच्छा ऍड करायचा सर, आणि 1 to 100 ची ऍडिशन माहिती आहे 5050, असं डायरेक्ट आन्सर येते आपलं. पण असं नसते, याचा आन्सर येते याच्यात माहितीये का मित्रांनो, एक फायदा होतो परमुटेशन कॉम्बिनेशन मध्ये, काही आन्सर फास्ट येऊन जातात. ठीक आहे, युनिक लाईन किती येतात, जर समजा n पॉइंट्स असेल तर NC2. सर NC2 करेक्ट, आत्ताच शिकले तुम्ही, याच क्लासमध्ये शिकले. किती युनिक लाईन्स बनतात n पॉइंट्स पासून, NC2. 2 सिलेक्टेड ॲट ए टाइम. हँडशेक करायला 2 पर्सन तर आवश्यक आहे, 2 पर्सन आहे आवश्यक. तोच क्वेश्चन आहे. NC2 म्हणजेच 101C2 म्हणजेच 101 इंटू 100 इंटू 99 फॅक्टोरियल, म्हणजे 101चा फॅक्टोरियल लिहिला मी. आता हे सवय करून टाका,
99चा फॅक्टोरियल 2, हे तर कॅन्सल, हे 50 इंटू 101 5050 5050 झालं आन्सर. बघून घ्या किती सोपं होता क्वेश्चन. ठीक आहे, बघून घ्या. काही सोपं असते, असं थिंकिंग चेंज करावं लागतं. मी एकदा एकाशी हँडशेक केला तर दुसऱ्याशी करणार आहे, म्हणजे डबल त्याच्याशी करणार नाही, तर तो माझ्याशी करणार नाही, म्हणजे त्याचा एक कमी झाला असं आहे. ठीक आहे, म्हणजे एन डिफरंट लाईन्स फॉर्म करून राहिलो आपण, एन पॉईंट्स पासून नंबर ऑफ लाईन्स काढून राहिलो, अशाच सारखं आहे ते. ठीक आहे, कम्पेअर करता आलं पाहिजे बेटा, कम्पेअर करता आलं पाहिजे. 10 points in a plane, no 3 being collinear except 4 which are in the same line. Find number of different lines, number of triangle. अच्छा, ठीक. क्वेश्चन कधीही समजून घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, एक गोष्ट सांगितली तर अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. स्टुडंटला आन्सर येत नाही असं होत नाही, स्टुडंटला क्वेश्चन येत नाही. आता तुम्ही हे काय सांगून राहिले जर भलतंच, असं पहिल्यांदा ऐकलं. क्वेश्चनचं आन्सर नाही येत आम्हाला, तुम्ही म्हणता की आन्सरचं क्वेश्चन नाही येत. क्वेश्चन समजत नाही त्याच्या, म्हणजे 2 वर्ष जर तो स्टडी करून राहिला आहे तर त्याच्या डोळ्याखालून सगळंच गेलेलं असते, डोळ्याखालून सगळंच गेलेलं असते, पण त्याला क्वेश्चनच समजत नाही. क्वेश्चन काय म्हणून राहिला, क्वेश्चनचा मिनिंग काय आहे, हे ज्या दिवशी कळलं ना, क्वेश्चनशी मैत्री करणं शिकले ना तुम्ही, ते आन्सर बरोबर येऊन जातं. ठीक आहे, क्वेश्चन समजून घ्यायचं. काय म्हणून राहिला आहे, 10 points in a plane, no 3 being collinear except 4. 3 कोणतेच कोलिनियर नाही एक्सेप्ट 4 आहेत, 4 पॉइंट्स कोलिनियर आहेत. तर मी पहा कसं करतो बघा, याच्यावरून या माहितीवरून मी काय केलं बघा. असं फॉर्म केलं, 4 कोलिनियर, त्यांनी म्हटलं आहे ना 4 एक्सेप्ट 4, म्हणजे 4 आहेत असं म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे, आणि कोणतेच 3 पॉइंट कोलिनियर नाही आहे ना याच्यातले, 4 आहे, डायरेक्ट 4 आहे, 3 नाही. आर इन द सेम लाईन. ठीक आहे, 4 विच आर इन द सेम लाईन, 4 काय सेम लाईन मध्ये. तर नंबर ऑफ डिफरंट लाईन्स किती फॉर्म होतात असा क्वेश्चन आहे, समजून घ्यायचं. माझ्यासाठी हा एक पार्ट झाला, कारण की इथे बघा मित्रांनो, हां, तर माझ्यासाठी हा पॉइंट, हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला. कसा, इथून तुम्ही या 2 पॉइंट्स घेतले तरी एक लाईन निघेल, हे 2 पॉइंट्स घेतले तरी एकच लाईन, तीच लाईन निघेल. आणि ही हा आणि शेवटचा घेतला तरी मी यांना नंबरिंग करून देतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे 7 8 किंवा 7 9 किंवा 7 10 किंवा 8 9 किंवा 8 10 किंवा 9 10 असे कितीतरी कॉम्बिनेशन बनवून राहिले की ज्याच्यातून पास होणारी एकच लाईन आहे आपली. 10C2 जर घेतलं तर खतम काम, आन्सर रॉंग. कारण की तुम्ही हे जे आहे याच्यातून डिफरंट लाईन कन्सिडर करून राहिले असा अर्थ झाला त्याचा. तर इथे थिंकिंग लेवल थोडी चेंज करावं लागेल, थिंकिंग लेवल चेंज करावं लागेल. मी बा काय करतो, नंबर ऑफ डिफरंट लाईन्स फॉर्म, हे तर कोलिनियर नाही आहेत सर, 6 पॉइंट्स. ठीक आहे, 6 पॉइंट्स कोलिनियर नाही आहे, तर माझा आन्सर येईल 6C2. याच्यातून फॉर्म होणाऱ्या 6 पॉइंट्स मधून फॉर्म होणाऱ्या लाईन्स मी कन्सिडर केल्या. मग होऊ शकते की इथला एक पॉइंट घेईल नाही, इथला एक पॉइंट घेईल, तर तो होईल प्लस प्लस. लक्षात घ्या, मी त्या 6 मधला एक पॉइंट घेतला, कन्सिडर केला कोणताही, आणि दुसरा पॉइंट घेतला
4C1 4C1चा, दुसरा पॉईंट घेतला 4C1चा. ठीक आहे. कंडिशन संपली नाही तर मल्टिप्लिकेशन लिहायचं. कंडिशन संपली, ही एक केस संपली म्हणून प्लस घेतलं. याच्यात यातला एक पॉईंट आणि यातला एक पॉईंट म्हणजे ते कंबाईन केस आहे म्हणून मल्टिप्लिकेशन घ्यायचं, हेही कळलं पाहिजे. ठीक आहे. तर एक इथला घेतला आणि एक इथला घेतला. तिसरी केस, 4C4. ही काय सर, एकच लाईन फॉर्म होते म्हणून 4C4 घेतले. 4ही पॉईंट सिलेक्ट केले कारण की ते एकाच लाईनवर येऊन राहिले. तर 4C4 त्याचा आन्सर किती येऊन राहिला बेटा? झालं, एक संपलं. कसं कसं घेतलं? ह्या 6 मधले 2 पॉईंट्स म्हणजे वेगवेगळ्या 6 मध्ये लाईन्स फॉर्म होणाऱ्या, मग याच्यातला एक पॉईंट नाही याच्यातला एक पॉईंटनी लाईन फॉर्म होणारी, आणि मग याच्यातून फॉर्म होणारी एकच लाईन आहे. ते 4C4 किंवा +1 लिहिलं तरी चालतंय, तुम्ही तुमच्या यांनी हिशोबाने लिहा. ठीक आहे. ते हे झालं. तर किती आलं याचा आन्सर? 6चा फॅक्टोरियल म्हणजे 6 × 5 × 4चा फॅक्टोरियल अपॉन 4चा फॅक्टोरियल × 2चा फॅक्टोरियल प्लस 6चा फॅक्टोरियल 6 × 5चा फॅक्टोरियल म्हणजे अपॉन 5. कॅन्सल व्हायसाठी पटपट लिहितो, नाही तर वरती 6चा फॅक्टोरियल अपॉन 5चा फॅक्टोरियल असं आहे. इथे 6चा फॅक्टोरियल अपॉन 4चा आणि 2चा फॅक्टोरियल. ठीक. हां, इंटू 4 × 3 फॅक्टोरियल, इथे येईल 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल, इथे किती आलं होतं? इथे 1 फॅक्टोरियल, हे तर सोडूनच द्या. +1 4C1. अच्छा, ते 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 3 जा, ते झालं 15 प्लस, हां इथे 5 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल कॅन्सल, इथे आले 6 4 जा 24 आणि हे 1. तर किती आलं आन्सर? 15 20 40. याचं आन्सर आलं 40. किती लाईन्स फॉर्म होतात? 40. ठीक आहे. असं करू शकता तुम्ही. काही स्टुडंट असे करू शकतात. मेथड 2 पण सांगतो मी तुम्हाला, कन्फ्युजन खूप होईल पण मित्रांनो, कन्फ्यूज नका हो, कारण की याच्यात कसं आहे कन्फ्युजन खूप वाढत जातं. मी मेथड 2 सांगतो, ज्याला ऐकायची असेल त्यांनी ऐका, ज्याला नाही समजायची असेल त्यांनी सोडून द्या. टोटल लाईन्स आपण पूर्ण 10C2 घेऊन घेतलं. सर हे आलेत ना, हो सबट्रॅक्ट करून टाका 4C2, हे सबट्रॅक्ट करून टाका, कारण की याच्यातल्या ज्या लाईन्स फॉर्म होऊन राहिल्या त्या कोलिनियर मधल्या, त्या पूर्णच्या पूर्ण रिमूव्ह करून टाकू आपण. 4C2 समजलं का? 10C2 ॲट रॅन्डम पुरे घेतले तर 10C2 -4C2 केलं. पण सर एक तर लाईन फॉर्म होऊन राहिली, +1 करून टाका. मग त्या 4 पॉईंट्स मधून होणाऱ्या सगळ्याच लाईन कॅन्सल केल्या, पण एक तर होऊनच राहिली, ती प्लस. किती आन्सर येऊन राहिले याचा? 10 × 9 अपॉन 2, कारण की 8 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 4 × 3 अपॉन 2 +1. इतकंच आन्सर यायला पाहिजे मग 40. 2 5 जा 2 2 जा, किती येऊन राहिले? 45 -6 +1 40. किती आन्सर येऊन राहिले? 40. असंही करू शकता. ही मेथड आहे सॉल्व करण्याची, बघून घ्या. जेईत असे क्वेश्चन्स येतात, जेईत सोपं नाही येत. जेईत सोपं नाही, हे अशा टाईपचेच क्वेश्चन्स येतात. जे इतकं सोपं थोडीच आहे की तुम्हाला एकदम हँडशेकचाही क्वेश्चन सोपाच होता NC2 वाला, तसे नाही आहेत. हे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघू. ठीक आहे. आता नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म. नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म म्हटलं तर
हां, पॉइंट्स तर हे होते सर 1 2 3 4 5. ठीक आहे, मिटूनच टाकूनच 6 करायचे आहे ना वरती. हां, 4 5 6 आणि हे 4. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे. ठीक आहे. नंबर ऑफ ट्रँगल्स फॉर्म. तर मी नंबर ऑफ ट्रँगल्स फॉर्म कसं करू? तर हां, ठीक आहे. तर माझं आन्सर येईल सर याच्यातून नॉन कोलिनियर मधून तर 6C3 NC3 वाला फॉर्म्युला. याचा ही केस वेगळी झाली सर. आता याच्यातून एक काम करू, याच्यातून आपण 2 पॉईंट घेऊ सर, 6C2 आणि 1 पॉईंट याच्यातला घेऊ 4C1. काय करू, 2 पॉईंट यातले घेऊ आणि 1 याच्यातले. नॉन कोलिनियर 3 पॉईंट झाले सर. 1 पॉईंट यातला घेऊ 6C1 आणि 2 पॉईंट यातले घेऊ 4C2. चालेल का? बिलकुल चालेल. हा आणि हा ट्रँगल होईल 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. हे जरी 2 असले, 2 कोणतेही कोलिनियरच असतात प्लेन मध्ये. ठीक आहे, ही एक केस बनेल. ठीक आहे. आणि 4C3 घेऊ का सर? नाही, 4 कोलिनियर पॉइंट्स मधून एक ट्रँगल फॉर्म होणार नाही, तर शेवटची कंडिशन 0. ही 0, 4 मधून तर 0च होईल ट्रँगल. ठीक आहे. किती आन्सर आलं याचं? 6C3 म्हणजे 6 × 5 × 4 अपॉन 3चा फॅक्टोरियल अपॉन 3चा फॅक्टोरियल. 3चा फॅक्टोरियल एकदा गेला म्हणजे 3 × 2 × 1. ठीक आहे. हे होईल 6C2 म्हणजे 6 × 5 × 4चा फॅक्टोरियल अपॉन 2. 4C1 म्हणजे 4 अपॉन 3, तर 4च येईल याचा आन्सर. हां, 6C1 याचा आन्सर 6 येते. 5चा फॅक्टोरियल आहे ना. थोडं फास्ट करण्याची प्रॅक्टिस करा. 4C2 म्हणजे 4चा फॅक्टोरियल इंटू 3 × 2चा फॅक्टोरियल, 2चा फॅक्टोरियल गेला 2 + 0. त्याचा आन्सर येऊन राहिलं 3 × 2 = 6 म्हणजे 20 प्लस 2 × 2 आहे ना 30 + 60 आणि 3 36. आन्सर किती आला? 80 + 30 116. इतके ट्रायंगल्स फॉर्म होणार. ठीक आहे. असे काढायचे असतात. विचार करावा लागते. एक कंडिशन, दुसरी कंडिशन. ठीक आहे. कंडिशन्स पाहून आपल्याला करावं लागतं. सर मेथड 2 आहे का? आहे ना मेथड 2. मगाशी सांगितली होती ना तशी. ॲट रँडम 10C3 घेऊन घ्या. कोलिनियर आहे ते 3 पॉईंट्स हे 4 पॉईंट्स हे सोडून द्या सध्या. पण कोलिनियर वाला काढून टाका ना सर. हो, 4C3 काढलं, त्याच्यापासून जे ट्रँगल फॉर्म होऊन राहिलाय ते काढून टाकले. हे एक्स्ट्रा धरले होते 4C3. ठीक. आणि मग तर याच्यातून तर एकही ट्रँगल फॉर्म नाही होऊन राहिला, नाही तर तो प्लस केला असता आपण 4C4 वाला आहे ना 4. ठीक आहे. तर किती आन्सर येऊन राहिला याचा? 10 × 9 × 8 अपॉन 3 × 2 × 1. हे आता तुम्हाला करता येते ना पटकन. ठीक आहे. याचा आन्सर तर 4च येऊन राहिला. 3 × 2 = 6, तर 3 × 3 करू आपण आणि 2 4 4 करू. 12 120 - 4 116 आला आन्सर. हे आणि हे आन्सर सेम. सोपं आहे एकदम. ही मेथड करता येते. स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो तुम्ही. पण लिहावं लागेल तुम्हाला ना. टोटल ॲट रँडम सिलेक्ट करून घेतलंय. त्यातून काय सबट्रॅक्ट केले? जे कोलिनियर वाले ट्रँगल, कोलिनियर पॉइंट्स पासून जे एक्स्ट्रा आपण ट्रँगल लिहिले होते ते सबट्रॅक्ट केले. इथे तसं नाही केलं आपण. इथे याच्यातून एक केसेस बनवल्या. इथले एक ट्रँगल यांच्यापासून, कारण की सगळे नॉन कोलिनियर आहे. मग इथला
2 पॉईंट घेतले, इथला 1 घेतला, मग इथला 1 पॉईंट घेतला, इथले 2 घेतले, आणि मग इथला घ्यायला गेलो तर ते 0 आले ना, 4 मधले 3 पॉईंट्स घेतले. ठीक आहे, ही मेथड 2. चांगला क्वेश्चन होता. समजला का? ठीक आहे. 5 boys along with Ram Shyam are to be arranged in a line. ठीक आहे. आता मी तुम्हाला शिकवणार आहे स्ट्रिंग मेथड. काय शिकवणार आहे? स्ट्रिंग मेथड. अच्छा, 2 क्वेश्चन्स आहेत. वेज टू अरेंज सच दॅट राम अँड श्याम आर ऑलवेज टुगेदर आर नेवर टुगेदर, असे 2 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आपण काय करू, मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या मित्रांनो. सोपं आहे. स्ट्रिंग मेथड म्हणतात त्याला. याला मेथडला म्हणतात स्ट्रिंग मेथड. स्ट्रिंग मेथड. स्ट्रिंग हा शब्द याच्यासाठी की टाईप करायचं, बांधून टाकायचं राम अँड श्यामला. ठीक आहे. जर समजा मी काय केलं, आपण नाव घेऊ राम, श्याम, ए, बी आणि सी असे 5 जण आहेत. 5 बॉईज. ठीक आहे. ए, बी, सी हे स्टुडंटच आहे ना. ठीक. अलॉंग विथ म्हणजे रामश्यामला कन्सिडर करून 5 बॉईज आहेत. टू बी अरेंज इन अ लाईन, एका लाईन मध्ये अरेंज करायचे, एका लाईन मध्ये अरेंज करायचे. तर वेज टू अरेंज सच दॅट राम अँड श्याम आर ऑलवेज टुगेदर. यांना काय करू, टाईप करून टाकू, यांना बंच बांधून टाकू असं स्ट्रिंगनी. स्ट्रिंग मेथड याच्यासाठी म्हणतात की रस्सीनी त्याला दोरीने बांधून टाकायचं दोघांना. अच्छा, बांधून टाकलं तर ते सोबतच राहतील सर. बस झालं ना, सोबतच तर पाहिजे. अरेंज सच दॅट राम अँड श्याम ऑलवेज टुगेदर, बांधून टाकलं. आता आपल्याजवळ काय झालं, हा एक बंच झाला, हा एक बंच झाला अरेंज करायचा, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला आणि हा चौथा झाला. 4 गोष्टी कशा अरेंज कराल तुम्ही? 4 फॅक्टोरियल वेजनी. किती सोपं आहे, समजून घ्या. पण समजलं तर ना, समजलं तरच. हे लक्षात ठेवा, इतकं सोपं नाही आहे. या गोष्टी समजणं म्हणजे आपला थिंकिंग लेवल चेंज करावी लागते. परम्युटेशन कॉम्बिनेशन चॅप्टर स्टुडंटला फार डिफिकल्ट जात आहे. का जात आहे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगून राहिलो, म्हणजे रिव्हिजन स्टार्ट केल्यापासून, सिंग सर शिकवत होते तेव्हापासून नाही. तर परम्युटेशन कॉम्बिनेशन हे चॅप्टर डिफिकल्ट जाण्यामागचं कारणच कारण की आपण काय असतं, आपलं मेंटॅलिटी कधीच चेंज करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण आपला थिंकिंग जी आहे तीच योग्य आहे. प्रत्येकजण परफेक्ट आहे या जगात असं प्रत्येकाला वाटते. नो वन परफेक्ट हा शब्द सोडून द्या सध्या. प्रत्येकाला वाटते, आता मी आहे तर मलाही वाटते मी परफेक्ट आहे, असं नसते. माझ्यातही काही कमिया आहेत, उणिवा आहेत. तर आपण थिंकिंग लेवल चेंज नाही करायला पाहत आपली. नाही सर असं नाही आहे, असंच असायला पाहिजे, तसंच असायला पाहिजे. अरे टीचर सांगून राहिला तर तशा दृष्टीने तुम्ही जर विचार केला तर तुमचं दृष्टिकोन बदलतं त्या न्यूमेरिकलबद्दलचं. मी काय केलं हे लक्षात ठेवा, हे स्ट्रिंग मेथड. यांना टाईप करून टाकलं, टाईप बांधून टाकलं दोघांना, आणि हा एक बंद झाला माझ्यासोबत. कुठे ठेवायचा असला तर हाच ठेवावा लागेल, हे पोतं. ठीक आहे. आणि 1 2 3 हे वेगवेगळे आहेत नाही, हाही एक कन्सिडर त्याला. 4 गोष्टी कशा अरेंज करतात? 4 फॅक्टोरियल वेजने. 4 फॅक्टोरियल वेजने. तुम्हाला माहिती आहे पहिल्या पोझिशनसाठी 4 पोझिशन दिल्या होत्या आपण. 4 वेनी तिथे ऍड करू म्हणजे हे करू शकत होतो. दुसरा 3 नी, तिसरा 2 नी आणि चौथा 1 नी. हे पहिले शिकलो होतो पहिल्या क्लासमध्ये. तेच तर असते 4 फॅक्टोरियल वेज. 4 × 3 × 2 × 1 4 फॅक्टोरियल वेज. ठीक आहे. तर 4 फॅक्टोरियल वेजनी आपण त्याला अरेंज करू शकतो. पण
अजून आहे का सर याच्यात काही ॲन्सर? तुम्ही जर पाहिलं 24, 4 फॅक्टोरियलचा ॲन्सर येतं, 4 फॅक्टोरियलचा ॲन्सर 24. तर ऑप्शनमध्ये 24 दिसला तर तुम्ही टिक मार्क कराल तरी ॲन्सर चुकेल तुमचं. का बरं सर? यांची इंटरनली कंडिशन सुद्धा चेंज होऊ शकते ना. राम श्याम टाईप केलाय ABC, ये रामश्याम BC, AB रामश्याम C, असं तुम्ही अरेंज करून राहिलंय. ABC रामश्याम असं अरेंज करून राहिलंय. पण राम आणि श्यामची स्वतःची इंटरनल कंडिशन चेंज होऊ शकते. श्याम इकडे असू शकतो राईट हँड साईडला, लेफ्टला राम असू शकतो, किंवा लेफ्टला म्हणजे लेफ्टला रामही असू शकतो, श्यामही असू शकतो. तर ती जी असते ती असते 2 फॅक्टोरियल बेस. ॲन्सर त्याचं 2च येते, ठीक आहे ना. 2 फॅक्टोरियल बेस. 3 असले तर 3 फॅक्टोरियल बेस येते, म्हणून मी ते फॅक्टोरियल लिहिलं, नाही तर 2 लिहिलं असतं फक्त. ठीक आहे. कारण की पुढे तुम्ही म्हणाय तर 3 जणांना टाईप करायला लागलं तर तुम्ही कराल टाईप कराल आणि 4 फॅक्टोरियल बेस म्हणाल, पण तसं ॲन्सर चुकून जाईल तुमचं. कारण की आपल्याला तिथे इंटरनल कंडिशन पण त्यांची 6 कंडिशन्स येतील, तिघांना अरेंज करायचे. तर 3 फॅक्टोरियल वेनी लिहावं लागेल, 3 ने लिहिता म्हणून मी 2 फॅक्टोरियल वे लिहिलं. ठीक आहे. गुड मॉर्निंग प्रांजल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करत असतो. झालं 4 फॅक्टोरियल वेज आणि 2, याला म्हणतात स्ट्रिंग मेथड. आता त्यांनी पुढचा क्वेश्चनचं मी आन्सर इथेच सांगून देतो. त्यांनी विचारलाय की नेव्हर टुगेदर हे कधीच नाही राहायला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला यूज करावं लागते ही काय स्ट्रिंग मेथड. ठीक आहे, स्ट्रिंग मेथड. आता मी तुम्हाला शिकवतो गॅप मेथड. या सगळ्या मेथडचे नाव आहेत बेटा. गॅप मेथड. पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे की नेव्हर टुगेदर. ठीक आहे. टुगेदर म्हटलं तर टाईप करून टाकायचं स्ट्रिंग मेथड, स्ट्रिंगनी. ठीक आहे. आणि जर समजा नेव्हर टुगेदर म्हटलं तर गॅप मेथड. A, B आणि C काही काही स्पेस देऊन आपण उभे केले, ABC. ठीक आहे. आता ABC उभे केले तर गॅप किती आल्या याच्यामध्ये? G1, G2, G3, G4. एक एक स्टुडंटचं डिस्टन्स ठेवून आपण गॅपने उभे केले यांना, ABC ला. ठीक आहे. तर या 3 व्यक्ती 4 गॅप फॉर्म करतात, एक इकडून, एक दुसरी, एक तिसरी, एक चौथी. ठीक आहे. झालं. तर याचे आन्सर काय येईल की तुम्हाला आता पहा, आता समजून घ्या, या 4 मधल्या कोणत्याही 2 गॅप मध्ये तुम्ही उभं करा राम आणि श्यामला, ते कंबाईन येणारच नाही. नेव्हर टुगेदर, नेव्हर टुगेदर. त्यावेळेस काय म्हणू शकता तुम्ही? नेव्हर टुगेदर. कोणत्याही गॅपमध्ये, इथे राम उभा केला, इथे श्याम उभा केला, आहे का कंबाईन? नाहीये. इथे राम उभा केला, इथे श्याम उभा केला, इथे राम उभा केला, इथे श्याम उभा केला, तर नेव्हर टुगेदर. नेव्हर टुगेदर म्हणजे 4C2. याचा आन्सर आहे 4C2. आन्सर याचा डायरेक्ट आन्सर 4C2. पण सर झालं का? नाही. राम आणि श्यामची कंडिशनही चेंज होतील ना. तुम्ही राम श्याम करून राहिले, इथे श्याम राम पण येऊ शकते. तर 2 फॅक्टोरियल बेस, 2 फॅक्टोरियल बेस. याचा आन्सर किती आला? याचं किती आलं होतं? 4 फॅक्टोरियल 24, 72. ठीक आहे. याचा आन्सर किती येते? 4C2 चा आन्सर येते 2 2 2 6 12 येते, ठीक आहे ना. ठीक आहे. 4 × 3 12, 6 12. हो ठीक आहे, 6 येते. 6 × 2 12. ठीक आहे.
4 फॅक्टोरियल चुकलं का आपलं? इंटू 2 नाही, आन्सर चुकलं का? 4 फॅक्टोरियल 40 हे चुकलं ना आपलं? 24 इंटू 2 72. खूपच छान आन्सर काढलं मी तर. 48 याचा आन्सर येते 48. तेच तर म्हटलं आन्सर मध्ये गडबड दिसून राहिली. ठीक आहे. ठीक आहे. हां, तर ठीक आहे, याचा आन्सर करेक्ट करून टाका. त्याचा आन्सर करेक्ट करून टाका. हां, याची गोष्ट चालू होती आपली. तर 4 गॅप मधल्या आपण काय केले? 2 गॅप सिलेक्ट केल्या. 4 गॅप मधल्या 2 गॅप सिलेक्ट केल्या, तिथे उभं केलं. स्ट्रिंग मेथड मध्ये तेच लक्षात ठेवायचं. 4 गॅप मधल्या किती मेथड हे केल्या? 2 गॅप सिलेक्ट केल्या. गॅप सिलेक्शन याला काय म्हणतात? गॅप सिलेक्शन. हे काय आहे बेटा? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल काय शो करून राहिलंय? अरेंजमेंट. कशाचं? राम अँड श्याम यांचं इंटरनल अरेंजमेंट. इंटरनल नाही म्हणू शकत आपण, यांचं अरेंजमेंट है ना. कधी राम पहिले येऊ शकतो, कधी श्याम पहिले येऊ शकतो. ठीक आहे, रामश्याम 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 किंवा श्याम राम श्याम राम श्याम राम. अच्छा सर, ए बी सी चं काय सर? यांची तो अरेंजमेंट चेंज होऊ शकते. हो बेटा, 3 फॅक्टोरियल. ए बी सी ची पण अरेंजमेंट चेंज होऊ शकते ना 3 फॅक्टोरियल बेजनी. जितक्या तितक्या बेजनी 3 फॅक्टोरियल. त्याचा आन्सर किती होऊन राहिलं? याचा आलं होतं 6 6 6 36 आणि 72 आन्सर. ह्याचा आलं 72. बघून घ्या. ठीक आहे. हे आहे ए ऑब्लिक बी ऑब्लिक सी चं अरेंजमेंट. हे आहे गॅप सिलेक्शन. ठीक आहे, क्लिअर बेटा? बघून घ्या. तसंही आहे बघा, तुम्हाला जर याचं आन्सर आलं आणि याचं आन्सर नाही आलं तरी काढू शकता. कसं? 5 स्टुडंट किती वेनी तुम्ही अरेंज करू शकता? 5 फॅक्टोरियल वेनी. 5 फॅक्टोरियल वेनी मायनस वेन दे आर टुगेदर. टुगेदरचं आन्सर किती होऊन राहिलं? 48. 5 फॅक्टोरियलचा आन्सर किती येते? 5 फॅक्टोरियल 120 मायनस 48 किती आला आन्सर? 72. वेन दे आर नेवर टुगेदर. नेवर टुगेदरचा आन्सर 72 आलं. कसं आलं? टोटल अरेंजमेंट वेन दे टुगेदर अँड दे नेवर टुगेदरचा आन्सर मायनस जर केलं ते वेन दे टुगेदरचं, त्यावेळेस मिळेल आपल्याला वेन दे नेवर टुगेदर 70. असंही आन्सर काढता येते. बघून. ठीक आहे.